Hi student, welcome to standard at 12 in mathematics part 1. Name of the chapter mathematical logic. Exercise 1.1. State which of the following are statement. Justify. In case of statement, state its truth value. मी दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. आता स्टेटमेंटची डेफिनेशन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. स्टेटमेंट इज अन ॲसरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे स्पष्ट उल्लेख केलेला असला पाहिजे. चुकीचा असला चालेल, बरोबर असला तरी चालेल. मीन्स 5 + 4 = 13. आता ॲक्च्युली या ठिकाणी 9 पाहिजे होतं, या ठिकाणी 13 सांगितलं आहे. परंतु हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू यप आहे. फॉल्स म्हणजे कॅपिटल यप. नेक्स्ट एक्झाम्पल, क्लोज द डोअर. इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणजे रिक्वेस्ट, क्वेश्चन मार्क यांना स्टेटमेंट म्हणायचं नाही. थर्ड एक्झाम्पल, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. इट इज नॉट अ स्टेटमेंट, रिक्वेस्ट केलेली आहे. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट मोर दॅन 2 रूट्स. तर या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे 2पेक्षा जास्त रूट नसतात. इट इज अ स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू बरोबर आहे, म्हणजे टी. डू यू लाईक मॅथमॅटिक्स, या ठिकाणी क्वेश्चन मार्क, म्हणजे हे स्टेटमेंट नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आता कंपाऊंड स्टेटमेंट त्याची डेफिनेशन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झाली आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे 2 or more स्टेटमेंट कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ज इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. एक्झाम्पल, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. या ठिकाणी 2 स्टेटमेंट आहेत, कनेक्ट केलेत अँडनं. त्यामधलं फर्स्ट स्टेटमेंट पीनं डिनोट केलं, नागपूर इज इन महाराष्ट्र, अँड सेकंड स्टेटमेंट चेन्नई इज इन तामिळनाडू, म्हणजे पी क्यू. या ठिकाणी कनेक्टिव्ह आहे अँड, तर अँडचं सिम्बॉल असतं या टाईप्स. द सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ triangle ABC is a right angled at B, then measurement of angle A plus measurement of angle C equal to 90 degree. या ठिकाणी 2 स्टेटमेंट जॉईंट केलेत इफ अँड देन. त्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट P, triangle ABC is a right angled, and second statement Q, measurement of angle A plus measurement of angle C equal to 90 degree. म्हणजे P आणि Q हे असं डिनोट करायचं. द सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू. हे कनेक्टिव्ह आहे इम्प्लाइज. तर इम्प्लाइज म्हणजे काय, इफ आणि दॅन असेल तर हे सिम्बॉल असतं. थर्ड एक्झाम्पल, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आता या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट दिले तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. तर या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेत. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड कनेक्टिव्ह आहे अँड, आणि 46 इज अ प्राईम नंबर. मग हे कंपाऊंड स्टेटमेंट अँडनं जॉईन केलेलं आहे. म्हणजे पी काय असणार आहे, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर डिनोट केलं, आणि क्यू डिनोट केलं 46 इज अ प्राईम नंबर. त्याचं सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. आता अँडनं जॉईन केलं म्हणजे हे सिम्बॉल. नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे पूर्ण वर्ग आहे. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, टी असणार आहे. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी. आणि सेकंड स्टेटमेंट क्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू 46 इज अ प्राईम नंबर, म्हणजे या ठिकाणी हा प्राईम नंबर नाही, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू यप. देअरफॉर पी अँड क्यू, म्हणजे हे टोटल स्टेटमेंट त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आहे पी अँड क्यू. पी आहे टी आणि क्यू आहे यप, म्हणजे टी अँड यप. टेबल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर टी अँड यप असतं. म्हणजे हे टोटल स्टेटमेंट, टोटल कंपाऊंड स्टेटमेंट हे फॉल्स आहे. एक्झाम्पल नंबर 2, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. या ठिकाणी हे ट्रू नाही. काय ट्रू नाही, 5 - 3i इज अ रिअल नंबर. तर या ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे पी, 5 - 3i,
म्हणजे P इक्वल टू 5 - 3i इज अ रियल नंबर. द सिम्बॉलिक फॉर्म इज इट इज नॉट ट्रू, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू नाही म्हणजे निगेशन P. नॉट ट्रू याचा अर्थ निगेशन, आणि हे टोटल स्टेटमेंटला आपण P समजलं आहे म्हणजे निगेशन P. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज म्हणजे P काय आहे, तर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि या ठिकाणी काय सांगितलं आहे, हा रिअल नंबर सांगितलं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट P घेतलेलं आहे हे चुकीचं दिलं आहे आणि ह्या ठिकाणी हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि परत हेच काय सांगितलं आहे, इट इज नॉट ट्रू, म्हणजे हे टोटल स्टेटमेंट हे बरोबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू निगेशन P, कारण ह्याला आपण निगेशन म्हणतो, नॉट म्हटलं की निगेशन, आणि ह्याला म्हणतो आपण P, निगेशन P इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स निगेशन F, कारण हे निगेशन इथं, आणि P म्हणजे हे स्टेटमेंट हे फॉल्स आहे, म्हणजे फॉल्सचं निगेशन असतं T, म्हणजे हे टोटल स्टेटमेंट हे ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 4. इफ द स्टेटमेंट P and Q आर ट्रू, आर yes आर फॉल्स, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. तर या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिलेत. P आणि Q हे ट्रू, R आणि S हे फॉल्स आहेत. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट पॅटर्न दिलेत. फर्स्ट, P or Q and R. बघा वाचताना कसं वाचायचं, P or ब्रॅकेट Q and R, याला डिस्जंक्शन म्हणतो, ह्याला कंजंक्शन म्हणतो. म्हणजे P डिस्जंक्शन इंटू ब्रॅकेट Q कंजंक्शन R. आता याचं ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे तसं घेतलेलं आहे. तर P म्हणजे काय दिले, P आणि Q हे ट्रू दिले, R आणि S हे फॉल्स दिले. म्हणजे Pच्या ठिकाणी T हे कनेक्टिव्ह आहे तसंच, इंटू ब्रॅकेट Q म्हणजे T, R म्हणजे F. तर सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व करा. T अँड F टेबल बघायचं. T अँड F काय असतं, F दोन्हीत T असेल तर T, अदरवाईज फॉल्स. आणि T ऑर F, ऑर म्हणजे आपण मराठीत किंवा म्हणतो, एकामध्ये T असेल तरी T, म्हणजे हे टोटल स्टेटमेंट काय ट्रू. सेकंड एक्झाम्पल, P इम्प्लाइज Q और R इम्प्लाइज S. आता P म्हणजे काय, T इम्प्लाइज T म्हणजे हे ट्रू आहे, दोन्हीसुद्धा ट्रू आहे. ऑर R स्टेटमेंट कसं दिलं आहे आपल्याला, फॉल्स दिलं आहे. F इम्प्लाइज F. आता इम्प्लाइजचा टेबल बघा, तर T इम्प्लाइज T असतं आणि F इम्प्लाइज F T असतं, म्हणजे ट्रू असतं. या ठिकाणी हे ऑर आहे. ऑर याचा अर्थ काय, एकामध्ये T असेल तरी T, या ठिकाणी दोन्हीत T आहे म्हणजे T असणारच आहे, म्हणजे हे टोटल स्टेटमेंट आहे ट्रू. थर्ड एक्झाम्पल, निगेशन आर बाय कंडिशनल P इम्प्लाइज निगेशन Q. तर हे दिलेलं आहे स्टेटमेंट पॅटर्न. तर याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स निगेशन ॲज इट इज, आर मीन्स फॉल्स, बाय कंडिशनल P मीन्स ट्रू. या ठिकाणी दिलेलं आहेत तेच पुटअप करतो आहे आपण. इम्प्लाइज निगेशन आहे, Q स्टेटमेंट दिले आपल्याला ट्रू म्हणून इथं T ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं. सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व करायचं. तर Fचं निगेशन, Fचं उलटं असतं T, बाय कंडिशनल T आहे तसंच, Tचं निगेशन असतं F. नंतर हा ब्रॅकेट सॉल्व करा. बाय कंडिशनलचा टेबल बघायचं, दोन्ही बाजूला सेम असेल तर ट्रू असतं आणि इम्प्लाइज F. आता इम्प्लाइजचं एक्झाम्पल बघा, कमळ आणि चिखल सांगितलं होतं. कमळामध्ये चिखल नसतो म्हणजे फॉल्स. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टेबल पाठ करायचे. नेक्स्ट डेफिनेशन, स्टेटमेंट पॅटर्न द कॉम्बिनेशन. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, तर ह्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. हे दिलेलं आहे ते स्टेटमेंट पॅटर्न. मग यामध्ये काय काय दिसतं, तर स्टेटमेंटची नावं दिसतात आणि हे कनेक्टिव्ह दिसतं. म्हणजे सिम्पल डेफिनेशन काय असणार आहे, द कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्ज आर कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे कोणतं, ह्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं, ह्यालासुद्धा स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कनेक्टिव्ह अँड स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. नेक्स्ट लॉजिकल इक्विव्हॅलन्स.
आता या ठिकाणी इक्वल टू आपण एक्झाम्पलमध्ये मॅथ्समध्ये आपण इक्वल लिहिलं की आपण इक्वल म्हणतो आणि लॉजिकमध्ये 3 रेषा असतात म्हणजे त्याला काय म्हणतात इक्विव्हॅलन्स. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्सची डेफिनेशन हे दोन काय आहेत स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू ही सेम असली पाहिजे म्हणून हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स झालं. डेफिनेशन काय असणार आहे टू स्टेटमेंट पॅटर्न आर सेड टू बी लॉजिकल इक्विव्हॅलन्स इफ देअर ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल किंवा ट्रूथ टेबल आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे सेम त्याची ट्रूथ टेबल हे सेम असले पाहिजेत. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर ह्याचा ट्रूथ टेबल आणि ह्याचा ट्रूथ टेबल हा सेम असतो. तर ट्रूथ टेबल तयार कसं करायचं तर सुरुवातीला ऑब्झर्व करायचं यामध्ये स्टेटमेंट किती दिलेत तर 2 स्टेटमेंट दिलेत पी आणि क्यू. आपल्याला एक स्टेटमेंट दिलं तर आपण ते 2 पॉसिबिलिटीमध्ये सांगू शकतो एक ट्रू सांगू शकतो एक फॉल्स सांगू शकतो आणि ॲट ए टाईम आपल्याला 2 स्टेटमेंट जर दिली तर आपण ते 4 पॉसिबिलिटीमध्ये सांगू शकतो. तर 4 पॉसिबिलिटी अशा असतात दोन्ही स्टेटमेंट ट्रू एक ट्रू सेकंड फॉल्स पहिलं फॉल्स सेकंडचं ट्रू किंवा दोन्हीसुद्धा फॉल्स. कोणत्याही विद्यार्थ्याला सांगितलं तर या 4 मधलीच एक पॉसिबिलिटी असणार आहे म्हणजे ह्याला एंट्रेज म्हणायचं. तर आता टेबल तयार कसं करायचं तर स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू पी क्यू नंतर निगेशन कोणाचं आहे निगेशन पी निगेशन क्यू नंतर काय काय तर हे कंजंक्शन तयार केलं ह्या कंजंक्शनचं निगेशन परत टेबल तयार केला नंतर ह्याचं निगेशन आणि त्याचं ऑर आहे. तर अशा पद्धतीनं हा टेबल तयार करायचा. आता या ठिकाणी 2 स्टेटमेंट आहेत म्हणजे एंट्र्या कशा घ्यायच्या 2 वेळा टी 2 वेळा फॉल्स टी एफ. जसं आपण 10th हेड किंवा टेल अशा पॉसिबिलिटी घेतल्या होत्या. एक कॉईन दिलं तर हेड किंवा टेल 2 कॉईन दिलं तर त्या पद्धतीनं 3 कॉईन दिलं तर त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं या ठिकाणी ट्रू किंवा फॉल्स आणि 10th काय होतं हेड किंवा टेल होतं. तर या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स. पहिलं स्टेटमेंट 2 वेळा टी 2 वेळा एफ सेकंड टी एफ. आता यांचं निगेशन म्हणजे पीचं निगेशन उलटं फक्त लिहायचं एफ ह्याचं निगेशन एफ ह्याचं उलटं टी. निगेशन क्यू म्हणजे ह्याचं उलटं लिहायचं टी असेल तर एफ असेल तर टी असेल तर एफ आणि एफ असेल तर टी. पी अँड क्यू टेबलवरून बघायचं तर अँडचा टेबल काय सांगितलं आहे तर बैलगाडीचं एक्झाम्पल दिलं होतं म्हणजे दोन्ही बैल असेल तर आपण बैलगाडी म्हणतो म्हणजे या ठिकाणी दोन्ही टी असेल तर टी अदरवाईज फॉल्स. तर या ठिकाणी या ब्रॅकेटचं निगेशन म्हणजे इथलं फक्त उलटं लिहायचं टी असेल तर एफ असेल टी. नंतर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता या ठिकाणी ऑर आहे तर ऑर कोणाचं हा कॉलम आणि हा कॉलम यातील ऑर म्हणजे किंवा म्हणतो आपण एक टांग्याचं उदाहरण दिलं होतं. दोन्ही घोडे नसतील तर टांगा म्हणत नाही एक असेल तरी आपण टांगा म्हणतो एक असेल तरी टांगा म्हणतो दोन्ही असतील तरी टांगा म्हणतो. तर अशा पद्धतीनं ते टेबल पाठ करायचं. तर या ठिकाणी ह्याचा कॉलम नंबर आलेला आहे 6 आणि याचा कॉलम नंबर आलेला आहे 7. तर एंट्र्या कशा आहेत सेम आहेत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज सेम आहेत. द कॉलम नंबर 6 अँड 7 द ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल मीन्स सेम देअरफॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर अशा पद्धतीने हे स्टेटमेंट लिहायचं. नेक्स्ट डेफिनेशन टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न त्याचा टेबल तयार केल्यानंतर शेवटच्या एंट्राज टी असतात मीन्स टॉटॉलॉजी. म्हणजे डेफिनेशन काय अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ऑल एंट्राज इन द लास्ट कॉलम आर टी इज कॉल्ड टॉटॉलॉजी. तर हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. वाचताना कसं वाचायचं पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. आता टेबल तयार करताना 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू पी क्यू. नंतर ब्रॅकेट बघायचं तर क्यूचं इम्प्लाइज पीमध्ये नंतर पीचं इम्प्लाइज ह्या ब्रॅकेटवर आहे. तर इम्प्लाइजचा टेबल ऑब्झर्व करा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर पी क्यू हा कॉलम हे रो तयार केलेलं आहे. एंट्र्या कशा 2 वेळा टी 2 वेळा एफ
टी एफ. आता क्यूचं इम्प्लाइज पीवरती टेबल व्यवस्थित ऑब्झर्व करा. क्यूचं इम्प्लाइज टीवर, इम्प्लाइजचं आपण एक्झाम्पल दिलं होतं कमळ आणि चिखल. तर ह्याचं इम्प्लाइज ह्याच्यावरती, कमळामध्ये कमळ असतं, चिखलात कमळ असतं, कमळामध्ये चिखल नसतं, म्हणजे टी नंतर एफ फॉल्स असतं आणि फॉल्स नंतर फॉल्स हे टी असतं. नंतर पीचं इम्प्लाइज ब्रॅकेटवरती, ह्याचं इम्प्लाइज ह्याच्यावरती, म्हणजे हे तर पहिलं, नंतर हे टी नंतर टी टी असतो, टी नंतर टी टी असतो, यप नंतर यप टी असतं आणि यप नंतर टी टी असतं. म्हणजे कमळामध्ये कमळ ठीक आहे, कमळात कमळ ट्रू, चिखलात चिखल ट्रू आणि चिखलामध्ये कमळ असतं म्हणून ट्रू. म्हणजे शेवटच्या एंट्र्या कशा आल्या? टी आल्या. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी. नेक्स्ट कॉन्ट्राडिक्शन. आता कॉन्ट्राडिक्शनची डेफिनेशन सेम अशीच, फक्त शेवटच्या एंट्रीज फॉल्स असले पाहिजेत. मग डेफिनेशन काय असणार आहे? स्टेटमेंट पॅटर्न हुज ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न आर यप. म्हणजे सर्व एंट्रीज ह्या फॉल्स असल्या पाहिजे शेवटच्या कॉलमच्या. देअरफॉर कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट कॉन्टेंजन्सी. कॉन्टेंजन्सी म्हणजे काय? लास्ट एंट्री मिक्सिंग असतात. आता या ठिकाणी टी 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 आले आणि शेवटचं यप आलं आहे, म्हणजे शेवटचा कॉलम बघायचा, हा मिक्सिंग असला पाहिजे. मग डेफिनेशन काय असणार आहे? अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ऑल एंट्रीज किंवा ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द लास्ट कॉलम आर मिक्स्ड, दॅट इज टी अँड यप. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टेंजन्सी. आणि हा टेबल, या ठिकाणी कॉन्टेंजन्सी. ओके.